हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला असणार आहे मी जी सगळ्यांच्या घरामध्ये कॉमन गोष्ट जी आहे अवेलेबल असते ते म्हणजे आपल्या पाण्याच्या बॉटल्स। तर या पाण्याच्या बॉटल्स टाकून न देता आपण त्याचा सुंदर असा उपयोग करू शकतो। मी सुंदर असे छोटे छोटे क्यूट असे कंटेनर बनवलेले आहेत जेणेकरून आपल्या छोट्या मोठ्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवता येईल। मी माझ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न केला आहे, एक छोटासा DIY केलेला आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीनेही बनवू शकता। एक छोटासा व्हिडिओ मी याच्यावर बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल मी नक्की काय केलेलं आहे। आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। तर व्हिडिओला सुरुवात करू। माझ्याकडे भरपूर अशा प्लास्टिकच्या बॉटल आहे आणि हे एक आहे जे की आमच्या प्लायवूड मधलं एक पट्टी उरलेली, तर मी तशी सांभाळून ठेवली होती। तर आपल्याला इथं क्यूट अशी कंटेनर बनवायचे आहे। तर त्याच्यासाठी मी आधी ह्या बॉटल्स मला पाहिजे तशा मी ह्याला शेप देते। तुम्हाला हवे तशा तुम्ही देऊ शकतात, एकसारख्या लहान मोठ्या छोट्या कशाही देऊ शकतात। आणि माझ्याकडं थोडासा पेंटिंगचा कलर उरलेला, तर एक चांगलं लुक येण्यासाठी मी ह्या प्लायवूडच्या पट्टीला व्हाईट कलर देऊन घेतलेला आहे पूर्ण। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तसंही यूज करू शकता, पण जरा असं कलर दिल्यावर छान दिसेल। आणि हा पण एक कलरच आहे, तर मी इकडे येलो कलरचा कलर बनवला। तर तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता तुम्हाला हवे ते, किंवा जशा बॉटल्स आहेत तशाच तुम्ही वापरू शकतात। पण एक छान लुक येण्यासाठी मी इकडं कलर करते आहे, हे बघा। तर मस्त असं कलर करून घेतलेला आहे मी बॉटलला। तर बघा ही एक युनिक पद्धत आहे। आणि हे टोपण जे आहेत झाकणीचे ते टाकून द्यायचे नाही झाकण, ह्याचा खूप छान उपयोग आहे, तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे। तर अशा प्रकारे ह्याला कलर देऊन घेतलेला आहे। बिना कलरचं पण तुम्ही ठेवू शकता कारण हे वेगवेगळ्या कलरचे होते। तर ह्याला मी पूर्ण एकसारखं केलेलं आहे, व्हाईट कलर दिलेला आहे। आणि आता इकडं ही जी प्लायवूडची पट्टी होती ती वाळून झालेली आहे। मी माप घेतलेला आहे आणि इकडे आता मी बरोबर मापाने खिळे मारून घेणार आहे। तर हे छोटे चांबारी खिळे जे मिळतात ते खिळे आहेत। तर इकडं मी खिळे मारून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। अगदी छोटे छोटे खिळे असतात, हे चपलीला यूज होतात बघा ते खिळे। आणि परत इकडं माप घेऊन बरोबर अंतरावर मी खिळे मारून घेते। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता। आणि बघा ह्या किती सुंदर दिसत आहेत बॉटल। तर आता एक ट्रिक यूज करणार आहे, थोडंसं काड्याच्या डब्बीने ह्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे, एकदम थोडंसं पाडून घ्यायचं आहे, जास्त पाडायचं नाही कारण खिळ्यांचा आकार हा लहान आहे। तर अशा प्रकारे पूर्ण बॉटल्स माझ्या लावून झालेल्या आहे। डेकोरेशनसाठी म्हणून मी बघा तुम्हाला बोललेले ना हे जे झाकण होते ते टाकून द्यायचे नाही, तर त्याचा इकडे वरती मी उपयोग करते। आणि एक सेफ्टीसाठी म्हणून मी जी आपली कागदाची चिकटपट्टी येते ती पण यूज केलेली आहे। याच्या दोन प्रकारे उपयोग झाले आहे, झाकण पण मस्त फिट बसलेले आहेत। आणि हे माझ्याकडे काही डेकोरेशनचे फूल जे फ्लावर्स म्हणतात ते होते, तर मी इकडे बघा असा छान असा त्याचा उपयोग केलेला आहे। आणि आपले छोटे कंटेनर बघा किती क्यूट दिसत आहेत। आणि ह्या खूप साऱ्या माझ्याकडे हिरव्या बांगड्या होत्या, सगळ्यांकडेच असतात, तर त्याचा पण मी एक डेकोरेशनचा पार्ट म्हणून इकडं उपयोग करते। तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता। तर इकडे जे गॅप आहे तिथं तुम्ही आणखीन बॉटल्स ॲड करू शकता। आणि हा माझ्याकडे एक कलर होता, तर त्या कलरचा इकडं उपयोग केलेला आहे। कंटेनर तयार आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या कोणत्याही वस्तू ठेवू शकता, किंवा पक्ष्यांना पाणी वगैरे किंवा खायच्या पदार्थ ठेवून झाडांवर पण लटकवू शकता। व्हिडिओ आवडलाच असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करायला विसरू नका। पुन्हा एकदा मी येणार आहे तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन।